एसटी नसल्यानं नाणीजला जाणारे प्रवासी संतापलेत। प्रवाशांचा एसटी बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू झाले। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामधला हा प्रकार आहे। प्रवाशांनी रास्ता रोकोचा सुद्धा प्रयत्न केला। 3 तासांहून अधिक काळ वाट पाहूनही एसटी उपलब्ध झाली नसल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीजमध्ये जाणारे प्रवासी संतापले। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील CBS स्टँड रस्त्यावरच त्यांनी ठिय्या मारला। या स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोकोचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला। रात्री 8:30च्या सुमाराला हा प्रकार घडला। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीजमध्ये जाण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासून काही प्रवासी CBS बस स्टँड इथे एसटीची प्रतीक्षा करत होते। तासाभरात त्यांची संख्या वाढली। मात्र संध्याकाळी 7, रात्री 8 आणि 9 वाजता येणाऱ्या अनुक्रमे लातूर, अंबेजोगाई आणि विजापूर, रत्नागिरी या तिन्ही एसटी कोल्हापुरात वेळेत आल्या नाहीत। त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली। 1-1.5 तास उलटला तरी एसटी आली नाही। त्यांनी नियंत्रण कक्षात विचारणा केली असता त्यांना एसटी येईल असं सांगण्यात आलं। मात्र त्यानंतर वाट बघून देखील एसटी येत नसल्याचं पाहून या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला। त्यांचा संताप वाढला। त्यातल्या काही प्रवाशांनी रस्त्यावरच ठिय्या मारला। काहींनी स्टँडच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता रोकोचा प्रयत्न केला। त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। शाहूपुरी पोलीस इथे आले। त्यांनी मध्यस्थी करत प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान कोल्हापूर आगाराच्या व्यवस्थापनानं जादा एसटी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी शांत झाले आणि त्यांची गर्दी देखील कमी झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।